नेक्स्ट क्वेश्चन इज ट्रेस द कर्व आर इज इक्वल टू ए साइन 3 थीटा. सो सगळ्यात पहिले रूल्स सगळे पाठ करा. जे काय सिमेट्री आहे साइनची त्याच्यामध्ये आपल्याला आर ला मायनस आर आणि थिटाला मायनस थिटा पुट करायचा आहे. जर मी आर ला मायनस आर लिहिलं ए साइन 3 थिटाला मायनस थिटा लिहिलं साइनच्या आतला मायनस बाहेर निघतो. हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल होणार. सो क्वेश्चन ऍज इट इज लिहून टाकायचा ज्याच्यामुळे सिमेट्री येणार. कर्व इज सिमेट्रिकल टू थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 लाईन. कधीही चेंज होणार नाही फॉर साइन. रूल नंबर 2 लूप्स. सो एन ची व्हॅल्यू आहे 3 ऑड असल्यामुळे लूपचे आन्सर सेम येणार इक्वल टू एन दॅट इज इक्वल टू 3. थर्ड इज टू फाइंड टँजेंट. टँजेंट काढण्यासाठी आपण आर पुट करतो 0. आर 0 पुट केला तर इक्वेशन येणार 0 इज इक्वल टू ए साइन 3 थिटा. ए इकडे जाऊन 0 झाला, साइन इकडे येऊन साइन इनवर्स झाला तर उरला 3 थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0. देअरफॉर 3 थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0 च्या व्हॅल्यूज आता पाठ करा. 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय अँड सो ऑन. ओके. सो 3 ने जर का मी डिवाइड केलं तर थिटाचा आन्सर येईल 0 पाय बाय 3 2 पाय बाय 3 3 पाय बाय 3. कॅन्सल केलं तरी चालेल, नाही केलं तरी पण चालेल. 4 पाय बाय 3 अँड सो ऑन. सो या सगळ्या आन्सर झाले आपले tangents. Then step number 4 to find special point. पहिले काढायचे आपल्याला क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह. सो आर चा डेरिव्हेटिव्ह येईल dr बाय d थिटा. ए तसाच साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos 3 थिटा इंटू 3. नंबरनी मल्टिप्लाय करायला विसरू नका. स्टेप नंबर 2 ला उलट करायचंय. d थिटा बाय dr इज इक्वल टू 1 अपॉन 3a cos 3 थिटा. आणि स्टेप नंबर 3 दोन्ही साइडला r ने मल्टिप्लाय करायचंय. r d थिटा बाय dr इज इक्वल टू a sin 3 थिटा अपॉन 3a cos 3 थिटा. याचा आन्सर असतं tan phi. a कॅन्सल झाला उरला 1/3 sin अपॉन cos इज tan 3 थिटा. दोन्ही साइडला टॅन आहे त्यामुळे जर मी थिटा 0 पुट केला तर फायचा आन्सर काही झालं तरी 0च येणार आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे साइन साठी थिटा 0 पुट केला की फाय 0च येणार. सो दिस इज माय स्पेशल पॉइंट टेबल फॉर n इज इक्वल टू 3. जर n ची व्हॅल्यू 3 आहे तर आपल्याला टेबल प्रिपेअर करायचे. थिटा इज इक्वल टू 0 पाय बाय 6 2 पाय बाय 6 3 पाय बाय 6 असं कुठपर्यंत 12 पाय बाय 6 पर्यंत. रूल फिक्स आहे, रूल चेंज करू नका. फक्त आपल्याला आता टेबल प्रिपेअर करायचं आहे. 0 पाय बाय 6 2 पाय बाय 6 3 पाय बाय 6 कुठपर्यंत प्रिपेअर केलंय 12 पाय बाय 6 पर्यंत. स्टार्ट करायचे थिटाची व्हॅल्यू 0 पासून. सो जर मी इथे थिटा इज इक्वल टू 0 टाकला तर 3 into 0 विल बी इक्वल टू 0. साइन 0 विल बी इक्वल टू 0 and 0 into everything will be equal to 0. So दरवेळेला साइनचा आन्सर स्टार्ट होणार 0 पासून आणि पुढे आपलं सिक्वेन्स कंटिन्यू 0 a 0 मायनस a 0 a 0 मायनस a 0 a 0 मायनस a आणि 0. राईट. सो पहिलं व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू मॅच झाली. आन्सर आपलं बरोबर आहे. आता आपण ड्रॉ करूया. थिटा इज इक्वल टू 0 असताना आन्सर 0 आहे. पाय बाय 6 ला आहे a 2 पाय बाय 6 ला 0 3 पाय बाय 6 ला मायनस a म्हणजे खाली गेला. 4 पाय बाय 6 ला 0 5 पाय बाय 6 ला a 6 पाय बाय 6 ला 0 7 पाय बाय 6 ला मायनस a पण ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. 8 पाय बाय 6 ला 0 9 पाय बाय 6 ला a ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. 10 पाय बाय 6 ला 0 11 पाय बाय 6 ला मायनस a ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. 12 पाय बाय 6 ला 0. सगळ्या गोष्टी ड्रॉ झाल्या. आजूबाजूच्या दोन लाईनला टच करत कर्व ड्रॉ करायची.
1 2 3 3 लूप्स आलेले आहेत बिकॉज n वॉज इक्वल टू 3 आणि द कर्व इज सिमेट्रिकल टू लाईन थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. सो उभ्या लाईनला बरोबर आपण सिमेट्री आहे. सो पहिला पॉईंट प्रूव्ह झाला, सेकंड पॉईंट प्रूव्ह झाला, सगळे पॉईंट इथे प्रूव्ह झालेले आहेत. आणि जर कोणाला फाय ची व्हॅल्यू बघायचीच असेल फाय तर थिटा इज इक्वल टू 0 असताना फाय ची व्हॅल्यू पण 0 आहे बघा, आडवं आहे. फाय ची व्हॅल्यू 0 म्हणजे आडवं. कॉस्टच्या क्वेश्चन मध्ये फाय ची व्हॅल्यू 90 डिग्री होती म्हणजे उभा पडत होता, इथे आडवा आहे. सो दोन्हीकडे दोन्ही गोष्टी मॅच होत आहेत. प्रूव्ह करायची गरज नाहीये, सोडून दिलं तरी चालणार आहे. टेबलच्या गोष्टींवरनं कर्व ड्रॉ केली, आन्सर सम. नेक्स्ट इज ट्रेस द कर्व आर इज इक्वल टू ए साइन फाय थिटा. नंबर बदलल्याने फक्त कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत, बाकी सगळं डिट्टो सगळं सेम राहणार. कॉम्प्लिकेशन म्हणजे 3 च्या ऐवजी 5 आल्यामुळे थोड्याशा गोष्टी जास्त कराव्या लागणार आहेत, राईट. सो स्टेप नंबर 1 विल बी इक्वल टू सिमेट्री. सिमेट्रीत काय बदल घडत नाही. सिमेट्री मध्ये तेच करायचे तुम्हाला. आर ला पुट करायचंय मायनस आर, थिटाला पुट करायचंय मायनस थिटा. सो मायनस आर इज इक्वल टू ए साइन फाय ऑफ मायनस थिटा. मायनस बाहेरून ह्याला कॅन्सल केल्यामुळे आहे तसा क्वेश्चन मला ऍज इट इज मिळाला. सो आपण लिहिणार कर्व इज सिमेट्रिकल टू थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 लाईन, जे कधीच बदलणार नाही साइनच्या क्वेश्चन साठी. स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला लूप्स फाइंड करायचे आहेत. एन ची व्हॅल्यू 5 आहे, ऑड असल्यामुळे लूप्स तेवढेच येणार आहेत जेवढा एन आहे 5. थर्ड स्टेप इज टँजंट. टँजंट फाइंड करायचे असेल तर आपल्याला आर इज इक्वल टू 0 पुट करावं लागतं. आर जर का 0 पुट केला तर ए साइन फाय थिटा तसाच उरेल. ए इकडे जाऊन 0 झाला, साइन इकडे जाऊन साइन इनवर्स झाला. सो फाय थिटा विल बी इक्वल टू साइन इनवर्स 0. साइन इनवर्स 0 च्या व्हॅल्यूज पाठ करायचे आहेत. 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय अँड सो ऑन. सो थिटा विल बी इक्वल टू 5 ने डिवाइड करा सगळ्याला. 0 ने डिवाइड केलं की 0, पाय बाय 5, 2 पाय बाय 5, 3 पाय बाय 5, 4 पाय बाय 5 अँड सो ऑन. स्टेप नंबर 4 झाली. स्टेप नंबर 5 आहे स्पेशल पॉइंट्स. सॉरी 3 झाली, 4 आहे स्पेशल पॉइंट. स्टेप नंबर 1 त्याची डेरिव्हेटिव्ह काढा. आर चा डेरिव्हेटिव्ह डी आर बाय डी थिटा. ए तसाच. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस फाय थिटा इंटू फाय. स्टेप नंबर 2 उलट करायचंय. डी थिटा बाय डी आर, याला पण उलट करायचंय. फाय ए कॉस फाय थिटा. स्टेप नंबर 3 दोन्ही साइडला आर ने मल्टिप्लाय करा. सो इथे आर ने केलं, इथे क्वेश्चन ने करतोय. ए साइन फाय थिटा अपॉन फाय ए कॉस फाय थिटा. यालाच आपण टॅन फाय असं म्हणतो. ए ए कॅन्सल झाला, उरला 1 बाय फाय. साइन अपॉन कॉस इज टॅन फाय थिटा. दोन्हीकडे टॅन असल्यामुळे जर मी थिटाला 0 पुट केलं तर फाय ची व्हॅल्यू पण काय येणार आहे, 0 येणार. सो दीज आर माय स्पेशल पॉइंट्स. द लास्ट स्टेप विल बी द टेबल. टेबल मध्ये एन ची व्हॅल्यू 5 असल्यामुळे आपल्याला टेबल प्रिपेअर करायचं आहे. पाय बाय 10, 2 पाय बाय 10, 3 पाय बाय 10 असं 20 पाय बाय 10 पर्यंत जे नियम मध्ये आपण मेन्शन केलेलं आहे. n इज इक्वल टू 5 ला 0 पाय बाय 10, 2 पाय बाय 10, 3 पाय बाय 10 असं कुठपर्यंत करत जायचं आपल्याला, 20 पाय बाय 10 पर्यंत करायचंय, जे ऑलरेडी मी प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. ओके, सो स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण काय देणार, 0. साइनचे 0 चे आन्सर काय असतं, 0. पाठच झालं पाहिजे की साइनची सुरुवात नेहमी 0 ने येणार आहे. सो तुम्हाला टेबल प्रत्येक वेळेला बनवताना ना विचार नाही करता आला पाहिजे. कॉस्टचं टेबल ए नी स्टार्ट होणार, साइनचं टेबल 0 नी स्टार्ट होणार, ते पाठ पाहिजे. 0 ए 0 मायनस ए 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 आणि 0. पहिला आणि शेवटचा आन्सर सेम आला, याचा अर्थ माझं आता टेबल बरोबर आहे. प्लॉट करूया. 0 ला 0, पाय बाय 10 ला ए,
2 पाय बाय 10 ला 0, 3 पाय बाय 10 ला मायनस ए, 4 पाय बाय 10 ला 0, 5 पाय बाय 10 ला ए, 6 पाय बाय 10 ला 0, 7 पाय बाय 10 ला मायनस ए, 8 पाय बाय 10 ला 0, 9 पाय बाय 10 ला ए, 10 पाय बाय 10 ला 0, 11 पाय बाय 10 ला मायनस ए ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे, 12 ला 0, 13 ला ए ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे, 14 ला 0, 15 ला मायनस ए ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे, 16 ला 0, 17 ला मायनस ए, 17 ला हे ए जे ऑलरेडी ड्रॉ केलेलं आहे, 18 ला 0, 19 ला मायनस ए जे ऑलरेडी ड्रॉ केलेलं आहे, आणि 20 ला 0. सो आपण ड्रॉ केलेले प्लॉट केलेले. आता फक्त ड्रॉ करूया. आजूबाजूच्या दोन लाईनला घासून एक पेटल ड्रॉ करायचे व्यवस्थित. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. सो किती पेटल झाल्या माझ्या? 5 पेटल झाल्या. आय एम सिमेट्रिकल टू थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. राइट? एव्हरीथिंग इज ऍज पर माय रूल्स. लूप्स पण बरोबर मॅच झाल्या, सिमेट्री पण बरोबर झाली, टँजेंट्स पण बरोबर झाल्या. थिटा इज इक्वल टू 0 असताना फाय इज इक्वल टू 0 सुद्धा बरोबर आलंय. हे बघा, थिटा इज इक्वल टू 0 असताना आपली आडवी रेष आहे. सो फाय पण किती आलेला आहे आपला? 0. सो एव्हरीथिंग इज मॅच्ड. दिस इज द रोज. सो रोज कर्वचे टोटल आपण 6 एक्झाम्पल्स घेतलेत. कॉसचे 3 आणि साइनचे 3, ज्याच्यात एन ची व्हॅल्यू 2 होती, 3 होती, 5 होती दोन्हीकडे. ओके, सो हिअर आय कन्क्लूड रोज कर्व्स. थँक्यू.